नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक सुस्वागतम। तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आज आपण अष्टमी कक्षा संपूर्ण संस्कृतम आमोदः या 8वीच्या कक्षामध्ये मागचा जो धडा आपण पाहिला त्या धड्याचं नाव होतं अश्वस्य स्वामिनिष्ठा। या पाठामध्ये या पाठाचा प्रश्न म्हणजे भाषांतर आणि भाषाभ्यास आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संवाद कौशलम हा पाठ आपण अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ अभ्यासनाच्या पहिले जर तुम्ही आमच्या या संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलला जर लाईक केले नसेल, कमेंट्स केले नसेल आणि सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पाठामध्ये आपण अश्वस्य स्वामिनिष्ठा या पाठाचा भाषाभ्यास पाहिला होता। आता आपण पुढचा जो पाठ आहे त्याचं नाव आहे संवाद कौशलम। दोन प्रकारचे संवाद कौशल इथं दिलेले आहेत। एक पहिला कौशल आहे शाखापनः आणि जो दुसरा आहे तो दुसराचा जो संवाद आहे तो कार्यालय। असे दोन्हीही संवाद आपण यामध्ये पाहणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम जो संवाद आहे शाखापनः, त्या शाखापनः संवादाला आपण सुरुवात करूया। आणि अत्यंत सुंदर यामध्ये भाज्यांचा शाखापनः म्हणजे भाज्यांना कशाप्रमाणे आपण इथे भाज्यांचे नाव आलेले आहेत ते आपण इथे सहजतेने पाहूया। तर यामध्ये संवाद कौशल असल्यामुळे संवादात्मक हा पाठ आहे आणि या पाठाला आपण संवादात्मकच अर्थ पाहणार आहोत। तर चला तर मग शाखापनः या पाठाला सुरुवात करूया। पुन्हा जर एकदा आमच्या व्हिडिओला लाईक केले नसतील, सबस्क्राईब केले नसतील तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पहा। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, विक्रेता म्हणतो आगच्छतु आगच्छतु शाकानि क्रीणातु। आगच्छतु आगच्छतु की आगच्छतु आगच्छतु म्हणजे या आणि शाकानि क्रीणातु म्हणजे शाखा म्हणजे भाज्या, क्रीणातु म्हणजे खरेदी करा आणि पुन्हा म्हणतो या भाज्या खरेदी करा आणि या। त्यानंतर गृहिणी येते एक। मग गृहिणी काय विचारते बघा, आई भो कानि कानि शाकानि विद्यन्ते। कोणत्या कोणत्या भाज्या आहेत तुमच्याकडे, कोणत्या कोणत्या भाज्या आहेत। तर विक्रेता एक भाजीचं नाव वाचतो। काय म्हणतो बघा, अस्ति अत्र कारलवेलम, आहे येथे कारलवेलम म्हणजे कारले। त्यानंतर कर्कटी म्हणजे काकडी, भिंडी म्हणजे भेंडी। इदम इदानीम आगतम, आत्ताच आलेले काय आहे, प्रत्यंगम वृत्तांकम, आत्ताच आलेले वांगे आणि रक्तवर्णम गुंजकम, लाल रंगाचे काय आहेत, गुंजकम म्हणजे गाजरे आहेत। बघा मग किम इच्छती, काय इच्छिता, काय घेऊ इच्छिता। अशा प्रकारे हा जो विक्रेता आहे तो काय म्हणतो बघा, येथे कारले आहेत, काकडी, भेंडी, आत्ताच आलेले वांगी आहेत आणि लाल रंगाची गाजरे बी आहेत, काय घेऊ इच्छिता, बोला। तर मग गृहिणी काय म्हणते बघा, मग गृहिणी काय बोलते बघा, तर गृहिणी म्हणते किम मूल्यम आलूकस्य। मग आलूकस्य म्हणजे बटाटा, आलू म्हणजे बटाटा। मग बटाट्याचा किम मूल्यम काय मूल्य आहे, बरोबर, बटाट्याचा भाव काय आहे। तर मग विक्रेता काय म्हणतो बघा, न अधिकम भो, जास्त नाही, अधिक जास्त नाही, केवलम 20 रूप्यकाणि प्रति किलोमितम, केवळ 20 रुपये प्रति किलो आहे। मग आलूचा भाव इथे किती दिलेला आहे की 20 रुपये दिलेला आहे बघा, 20 रुपये किलो आलू, जास्त नाही आहे, 20 रुपये किलो आहे। मग गृहिणी काय म्हणते बघा, पुन्हा एकदा आपण गृहिणीकडे येऊया। अस्तु ठीक आहे, किलो परिमितम यच्छतु, 1 किलो द्या, किलोभर द्या किंवा 1 किलो द्या। आणि काय म्हणते बघा, भिंडी अपि अर्ध किलोमितम, आणि भेंडी सुद्धा अर्धा किलो द्या। तर मग विक्रेता काय म्हणतो बघा, अवश्य। इतोपि किम आवश्यकम, इतोपि म्हणजे याशिवाय काही आवश्यकता आहे का, शीघ्रम वदतु, लवकर बोला, लवकर सांगा, कारण पुढचे गिऱ्हाईक येतात ना, म्हणून तो लवकर बोलत आहे। ठीक आहे म्हणतो, अजून याशिवाय काही आवश्यक आहे का तुम्हाला, सांगा, लवकर सांगा पण।
तर गृहिणी काय म्हणते बघा, थोडंसं आपण वर घेऊया. तर गृहिणी म्हणते की कर्कटी यच्छतु, काकडी द्या, आणि अर्ध किलो परिमितम वृत्तांकम च, आणि अर्धा किलो वृत्तांक म्हणजे वांगे द्या. वांगी वांगी बघा, ज्याचा आपण भरीत करतो असे वांगी, ते अर्धा किलो वांगे द्या. आणि काय करा बघा, 10 रुपये मूल्यमिता मिरचिका अपि यच्छतु, आणि 10 रुपयाची मिरची पण द्या. बघा, मिरची किती रुपयाची मागितलेली? 10 रुपयाची मिरची मागितलेली. आता थोडं आपण जर थोडं वर गेलो तर काय काय मागितला बघा, 20 रुपयाचे आलू मागितले, बरोबर. 20 रुपयाचे आलू मागितले. नंतर भेंडी अर्धा किलो मागितली, बरोबर. मग काकडी मागितली, अर्धा किलो वांगे मागितले, आणि 10 रुपयाची मिरची मागितली. बघा मग आता पुढं काय बघाच आता, लवकर बघा. मग विक्रेता काय म्हणतो बघा अजून, अपिउ स्यूतः आणितः. स्यूतः म्हणजे पिशवी, आपल्याला चित्र बी आहे बघा, चित्रपदकोशः. स्यूतः म्हणजे बॅग. मग स्यूतः आणितः, तुम्ही पिशवी आणली आहे का, असा प्रश्न तो विक्रेता करतो. तर मग गृहिणी काय म्हणते बघा, गृहिणी थोडीशी अशी दिसत आहे बघा. तर गृहिणी काय म्हणते बघा, गृहिणी म्हणते न भो, नाही ना, अहो नाही, भो म्हणजे अहो नाही आणली. प्लास्टिक स्यूतम ददातु, प्लास्टिकची पिशवी द्या, प्लास्टिक पिशवी द्या. तर मग विक्रेता काय म्हणतो बघा, विक्रेता असा असायला पाहिजे, क्षम्यताम, क्षमा करा म्हणतो मला, की प्लास्टिक उपयोग प्रदूषणकारक, प्लास्टिकचा उपयोग ह्या प्रदूषणकारक आहे. अहम प्लास्टिक स्यूतम न स्थापयामी, मी प्लास्टिकची पिशवी न स्थापयामी. स्थापया म्हणजे ठेवीत, न म्हणजे नाही, मी माझ्याकडे प्लास्टिकची पिशवी ठेवत नाही. तर मग गृहिणी काय म्हणते बघा, मग गृहिणीचा प्रश्न काय आहे की अधुना किम करणीयम, आता मी काय करू, कशामध्ये नेऊ आता एवढं सामान, असा प्रश्न करतो. तर मग जो विक्रेता असतो तो विक्रेता काय आहे उत्तर देतो बघा, अतिशय सुंदर उत्तर इथे विक्रेताचं आहे, आणि असं आपल्याला करायला पाहिजे. आणि बाजारात जाताना आपल्याला पिशवी घेऊन जायला पाहिजे, हा इथे पण एक छोटासा संदेश आपल्याला या धड्यामधून मिळतो. विक्रेता काय म्हणतो बघा, वस्त्र स्यूतम अपि क्रीणातु, की कपड्याची पिशवी खरेदी करा. मूल्यम केवलम 5 रुपयानी, त्याचं मूल्य किती आहे, केवळ 5 रुपये मूल्य आहे. की कशाचं, की कपड्याच्या पिशवीचं, ते तुम्ही खरेदी करा, त्याचं मूल्य फक्त 5 रुपये आहे. तर गृहिणी खुश होते ऐकून, काय म्हणते बघा, काय म्हणते गृहिणी, बहु उत्तमम ददातु, खूप छान द्या. अधुना मूल्यम कथयतु, आता तुम्ही काय करा, मूल्य सांगा. आता तो विक्रेता आतापर्यंत काय काय घेतलेला आहे तो काय करतो, सांगतो. मग तो काय म्हणतो आता बघा, एक म्हणजे आलू. आता सगळ्यात पहिले बघा, आलू कस्य 20, आलूचे 20 रुपये झाले. बटाट्याचे 20 रुपये झाले, 20 रुपयानी. थोडासा पुढे घेतो, भेंड्या 25 रुपयानी, भेंडीचे 25 रुपये झाले. करकट्ट्या 15 रुपयानी, काकडीचे 15 रुपये झालेले आहेत. वृत्तांकस्य 20, मग वृत्तांक म्हणजे वांगी, की वांग्याचे 20 रुपये झाले आहेत रुपयानी, आहे का नाही. 10 रुपयानी मिरची कया, 10 रुपयाची काय घेतली होती, मिरचीचे झालेले आहेत. मिरची. कपड्याच्या पिशवीचे आता वस्त्र स्यूतस्य 5 रुपयानी, की 5 रुपये. आता मग तो काय म्हणतो बघा, पूर्ण बघा पुढे गेल्यानंतर, आहत्य म्हणजे एकूण 95 रुपयानी, आणि हे सर्व मिळून 95 रुपये काय झालेले आहेत. तर मग तो काय म्हणतो बघा, 95 रुपये झाल्यानंतर गृहिणी काय म्हणते बघा, तर गृहिणी म्हणते अस्तु, ठीक आहे. 100 रुपयानां धनपत्रम यच्छामी, मग 100 रुपयाचे जे धनपत्र म्हणजे नोट जे आहे ते यच्छामी देते, 100 रुपयाची नोट देते. आणि काय म्हणते बघा, अवशिष्टस्य धनस्य आद्रकम यच्छतु, अवशिष्ट म्हणजे राहिलेल्या धनाचे म्हणजे पैशाचे, आद्रकम यच्छतु, आद्रक द्या, ज्याचे आपण चहा पितो असा आद्रक द्या म्हणते 5 रुपयाचं. मग राहिले किती होते, 5 रुपये. तो विक्रेता म्हणतो अस्तु, ठीक आहे. तर विक्रेता काय करतो, ठीक आहे म्हणतो आणि तो देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठामध्ये जो पहिला जो आहे त्याचं नाव आहे शाकापनः, तो जो भाषा संवाद आहे तो पाहिला. पुन्हा एकदा आपण मराठीमधून हा भाषा संवाद इथे सांगणार आहोत.
तर मग आपण इथे थोडं तुम्ही पुस्तक असेल तुमच्याकडे तर अतिशय सुंदरतेने तुम्ही लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला हा शाखापन्न भाग लक्षामध्ये येईल. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, शाखापन्नाला आपण सुरुवात करूया. तर विक्रेता म्हणतो या भाज्या खरेदी करा, या. तर गृहिणी म्हणते अहो, आता या थोडंसं मोठं झालेलं असल्यामुळे थोडंसं आपण यांना लहान करूया. तर चला मित्रांनो, मग गृहिणी म्हणते अहो कोणकोणत्या भाज्या आहेत. तर विक्रेता म्हणतो येथे कारले, काकडी, भेंडी, आत्ताच आलेली वांगे आणि लाल रंगाची गाजरे आहेत. काय घेऊ इच्छिता. तर गृहिणी विचारते बटाट्याचा काय भाव आहे. तर विक्रेता म्हणतो अहो जास्त नाही, केवळ 20 रुपये प्रति किलो आहे. तर गृहिणी म्हणते ठीक आहे, 1 किलो द्या. मग काय द्या म्हणते, 1 किलो द्या म्हणते. तर भेंडी सुद्धा अर्धा किलो द्या. तर विक्रेता म्हणतो अवश्य, याशिवाय काही आवश्यक आहे का. शीघ्रम वदतु, म्हणजे लवकर सांगा. तर गृहिणी म्हणते काकडी द्या आणि अर्धा किलो वांगी द्या, 10 रुपयाची मिरची पण द्या. मग विक्रेता म्हणतो पिशवी आणलेली आहे का. तर मग आता गृहिणी काय म्हणते बघा, पिशवी आणलेली आहे का. यावर गृहिणीचं उत्तर काय आहे बघा. गृहिणी म्हणतो नाही. गृहिणी म्हणते अहो नाही, प्लास्टिकची पिशवी द्या. तर विक्रेता म्हणतो क्षमा करा, प्लास्टिकचा उपयोग प्रदूषणकारक आहे आणि मी प्लास्टिकची पिशवी ठेवत नाही. तर गृहिणी म्हणते आता मी काय करू ना, अधुना किम करणीय, म्हणजे आता मी काय करू. तर विक्रेता म्हणतो काय करायचं. तर कपड्याची पिशवी खरेदी करा, केवळ 5 रुपये मूल्य आहे. किती रुपये, 5 रुपये. तर गृहिणी म्हणते खूप छान, द्या. आता सर्वांची एकूण किंमत सांगा. तर विक्रेता सर्वांची किंमत सांगत आहे. तर विक्रेता म्हणतो बटाट्याचे 20 रुपये, भेंडीचे 25 रुपये, काकडीचे 15 रुपये, वांग्याचे 20 रुपये, 10 रुपयाची मिरची आणि कपड्याच्या पिशवीचे 5 रुपये. आता हे सर्व मिळून आहत्य म्हणजे एकूण 95 रुपये झाले आहेत. मग गृहिणी म्हणतो ठीक आहे, अस्तु म्हणजे ठीक आहे. 100 रुपयाची नोट देते, धनपत्र देते. 100 रूप्यकाणां धनपत्र म्हणजे नोट देते आणि म्हणते अवशिष्टस्य धनस्य आद्रकम यच्छतु, उरलेल्या धनाचे काय द्या, आद्रक द्या. तर विक्रेता म्हणतो ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाप्रमाणे आपण हे जे चित्र तुम्हाला दिसत आहेत, गृहिणी आणि जो विक्रेता आहे तो विक्रेता देत आहे आणि गृहिणी घेत आहे, अशाप्रमाणे. आणि प्लास्टिकचा उपयोग यामध्ये केलेला नाही आहे. तर आपण पण बाजारामध्ये जाताना प्लास्टिकची पिशवी न नेता आपणही यामधून भाज्या खरेदी करण्यासाठी एक तर घरूनच पिशवी न्यायला पाहिजे, अन्यथा तिथे गेल्यास अशी पिशवी खरेदी करायला पाहिजे. हा आपण संदेश या पाठामधून भेटतो. आणि आपल्याला 8वीच्या विद्यार्थ्यांना पण आपल्या आईसोबत जाऊन आपल्याला पण भाजी किंवा हा भाजीपाला खरेदी करायला पाहिजे, ही पण शिक या संवाद कौशलामधून आपल्याला भेटते. तर विद्यार्थी मित्रांनो, कोण आपल्या आईसोबत भाजीपाला करतो याची कमेंट्स तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओला द्याव अशी माझी इच्छा आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या कमेंट्सचा वर्षाव आमच्या व्हिडिओला द्यावा. तर निश्चित तुमच्या कमेंट्स येतील. तर या कमेंट्स मला वाचून पुन्हा आनंद होईल. अशाच प्रकारे पुढचा संवाद पाहण्यासाठी संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा आणि त्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया, कार्यालयाचा संवाद घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. पुनर्मिलामः.